हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज सुतार यांचे विचार ऐकत आहात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर. रामकृष्ण हरी. आळवारे भगवंता, आळवारे भगवंता, खरं तर हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या मंदिरात जाता तेव्हा त्या मंदिराच्या बाहेर असणाऱ्या दुकानामध्ये पहिल्या दुकानात विचारता नारळ 25 रुपयाला, परवडत नाही. दुसऱ्या दुकानात विचारता नारळ 20 रुपयाला, परवडत नाही. तिसऱ्या दुकानात विचारता नारळ 15 रुपयाला, तुम्हाला परवडत नाही. नारळाची आता साईज छोटी होत चालली. आणि शेवटच्या दुकानात विचारता तेव्हा नारळ 12 रुपयाला, अतिशय छोटा नारळ, तो तुम्हाला परवडतो, तो तुम्ही घेता. काय माणसाची विशालता असेल. आणि तो मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्याच्या नंतर देवापुढे भली मोठी लिस्ट सांगतो की हा 12 रुपयाचा नारळ घे आणि मला एवढं सगळं दे. देव म्हणतो की माणसा, अरे मला या नारळाची गरज नाहीये, तो मीच बनवलाय, मीच तयार केलेला आहे. मला फक्त तू तयार केलेला तुझ्यापासला अहंकार दे, तो अहंकार मी खातो. मग तू सुंदर असा मनुष्याचा पुतळा होशील आणि तुला सुख शांती समाधान सगळं काय मिळेल. सजदे भी कर दू, शिकवे भी कर दू, ये भक्ति का दस्तूर नहीं. भक्ति नाम है समर्पण का, भक्ति में शर्तें मंजूर नहीं. सर झुके पर दिल ना झुके, ये सजदा मजा नहीं देता. देने को ये सब कुछ दे सकता है, मगर यारो हमें मांगना नहीं आता. जगत वंद्य जगतगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी मागणं मागितलं देवाकडं की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा बाबांनो, तुझ्या फायद्याचं आहे अज्ञानातून जागणं. बंद कर माणसा असलं हे ढोंगी वागणं. 12 रुपयाचा नारळ देऊन दुनिया सारी मागणं. पटतंय ना? पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.